नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो. दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण जसा वेळ मिळेल तसा म्हणजे कोणती बातमी नसतेल, नवीन काहीतरी हे नसेल त्यावेळेला आपण बिझनेस बाबतीत आयडिया देतोय. म्हणजे दिव्यांगांना कोणता बिझनेस करता येऊ शकतो किंवा दिव्यांग कोणते बिझनेस करू शकतात या बाबतीत आपण छोटे बिझनेस असू देत किंवा मोठे बिझनेस असू देत या बाबतीत आपण सांगतोय. पण सध्या तरी आपण छोट्या छोट्या बिझनेसबद्दलच सांगत होतो किंवा आहोत. आज ही छोट्याच बिझनेसबद्दल सांगणार आहे किंवा त्यामध्ये तुम्ही जास्ती पण पैसे कमवू शकता आणि कमी पण पैसे कमवू शकता किंवा पैसे पण कमवू शकत नाही असा आज बिझनेसबद्दल बोलणार आहे मी. पण तुम्हाला त्यापूर्वी एक सांगतो की या बिझनेसकडे वळण्याआधी या बिझनेसकडे वळण्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे हे असेल, म्हणजे इच्छाशक्ती खूप असेल. इच्छाशक्ती असून चालत नाही, याला डेडिकेशन द्यावं लागतं. आम्ही आज ज्या बिझनेसबद्दल बोलणार आहे त्या बिझनेससाठी डेडिकेशन द्यावं लागतं. डेडिकेशन असलं पाहिजे, तुमची इच्छाशक्ती असली पाहिजे, तुम्हाला म्हणजे अपयश पचवता आलं पाहिजे. कारण सक्सेस इतकं सहज या बिझनेसमध्ये मिळत नाही. कारण एखाद्याला सक्सेस मिळू पण शकतं आणि एखाद्याला मिळत पण नाही अशी गोष्ट आहे. किंवा एखाद्याला मिळाला एक रात्रीत सक्सेस मिळू शकतं, एखाद्याला 6 महिने लागू शकतात, एखाद्याला 1 वर्ष लागू शकतात आणि एखाद्याला 2 वर्षात सुद्धा त्याला सक्सेस मिळणार नाही. अशाही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी सांगेन की या बिझनेसकडे प्रत्येकाने वळायला काही हरकत नाही आहे. प्रत्येकाने वळायला काही हरकत नाही, कारण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ₹0 आहे. त्याच्यामुळे या बिझनेसकडे वळायला काही हरकत नाही आहे. पण तुम्ही ज्या वेळेला या बिझनेसकडे वळताय त्यावेळेला तुम्ही जे काय आता करताय, हातामध्ये जे काही तुमच्या काम असेल तर ते सोडून या बिझनेसकडे वळू नका. फक्त एवढंच सांगणं माझं असेल तुम्हाला. तर तुम्ही जे काही तुमचा व्यवसाय किंवा जे काही जॉब चालू आहे तुमचं, तर ते चालू ठेवून या बिझनेसकडे साईड बिझनेस म्हणून बघा. म्हणजे आपल्या घरातले बघा, आपण आता जास्तीत जास्त दिव्यांग आपले मित्रमैत्रीण आहेत हे सगळे जास्तीत जास्त गावाकडे राहतात. गावाकडे राहतात म्हणजे आता बघा, आपले आई वडील असतील किंवा जॉब करतात, आई वडील आपले जॉब करतात म्हणा किंवा मजुरीने शेतात इतरांच्या जातात किंवा आपली शेती बघतात. शेती बघता बघता 1-2 गाई म्हशी पाळलेल्या असतात किंवा शेळ्या 1-2 पाळलेल्या असतात. का तर त्याच्यातून साईड बिझनेस आपला होईल, घराची दुधाची कमतरता पूर्ण होईल आणि 1-2-4 लिटर दूध, 5-6 लिटर दूध आपल्या डेअरीला गेलं तर त्याच्यातून आपलं घर चालतं. या हेतूने ते केलेलं असतं. म्हणजे तो एक साईड बिझनेस असतो. किंवा कोणी कोंबड्या पाळतं, देशी कोंबड्या पाळून अंड्या विकणं, या अशा गोष्टी असतात. तर हे साईड बिझनेस झाले. तशाच पद्धतीचा हाही बिझनेस साईड बिझनेस म्हणून ठेवला पाहिजे सुरुवातीला. तर ज्यावेळेला तुम्हाला सक्सेस मिळेल, ज्याला तुम्हाला वाटेल बाबा हा मी यात इतका सक्षम तरी झालेलो आहे किंवा मला इतकं यातून इन्कम मिळतंय की आता मी माझा जे काही जॉब आहे किंवा मला जे काही स्ट्रगल होता किंवा मला जे काही बाकीच्या गोष्टीमध्ये 8-10 तास, 15-15 तास तिथं काम करावं लागत होतं, पण इथे 1-2 तास काम करून, इथे 1-2-3 तास काम करून मला जर इतकं पैसे मिळत असतील तर हे काम मी सोडलेलं बरं आहे. तर त्यावेळेलाच तुम्ही तो व्यवसाय किंवा ते जॉब सोडून तुम्ही इथं फुल टाइम देऊ शकता. ही एक विनंती राहील. म्हणजे एक आपल्या ह्याच्यातून मी सांगतोय तुम्हाला, आपलेपणातून किंवा तुम्ही माझे मित्रमैत्रीण आहात म्हणून मी तुम्हाला एक काळजीपोटी सांगतोय. या बिझनेसकडे कोणता बिझनेस बोलतोय मी आता, तर तिथं ₹0 इन्व्हेस्टमेंट आहे. तो बिझनेस म्हणजे फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या 3 गोष्टी, या 3 प्लॅटफॉर्मला तुम्ही वळून तुम्ही तुमचं हे चालू करू शकता. इन्कम जनरेट करणं चालू करू शकता. म्हणजे कोणाला गाणं म्हणायला येत असेल चांगलं, कुणाला वाजवायला येत असेल म्हणजे वाद्य वाजवायला, कुणाला काहीतरी पाककला म्हणा किंवा जेवण करायला येत असेल तर ते, कुणाला शिलाई काम, शिंपी काम असेल, सुतारकाम असेल, अशा भरपूर साऱ्या गोष्टी, कुणाला क्राफ्ट करता येत असेल, कुणाला पेंटिंग करता येत असेल, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्यातून आपण इन्कम जनरेट करू शकतो. म्हणजे त्याचे व्हिडिओज बनवून त्याच्यात वेगवेगळी काहीतरी कला टाकून, वेगवेगळे काहीतरी त्याला इफेक्ट्स टाकून, वेगवेगळं त्याला काहीतरी खासियत देऊन, त्याला बोलण्याचं, कुणाला बुक रीडिंग करता येत असतं, कुणाला स्टोरी रायटिंग करता येत असतं. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, त्यातून आपण इन्कम आपलं सुरुवात करू शकतो. फक्त एकच सांगतो की ह्या 3 प्लॅटफॉर्मपैकी एक यूट्यूब, म्हणजे तुम्हाला यूट्यूबच तेवढं पैसे देतं. बाकीचे जे 2 प्लॅटफॉर्म आहेत फेसबुक आणि इंस्टाग्राम, ते तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला पैसे देत नाही. तर तुम्हाला तिथून इन्कम जनरेट करावा लागतो. इन्कम जनरेट करण्यासाठी काय करावं लागतं, तुम्ही तिथं व्हिडिओ पोस्ट करत असाल तर तुम्हाला तिथे ॲडव्हर्टाईजसाठी कंपन्या अप्रोच करतात किंवा शॉप्स अप्रोच करतात. तर त्या शॉपची ॲडव्हर्टाईज करणं असेल, कंपनीची ॲडव्हर्टाईज करणं असेल, ॲडव्हर्टाईजमधूनच तुम्हाला पैसे मिळतात. बाकी यूट्यूबमध्ये तसं नाही आहे. यूट्यूबमध्ये कसं आहे, 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तुमचे
ते मग कधी पण होऊ देत, एका रात्रीत होऊ देत किंवा 6 महिन्यात होऊ देत किंवा एका वर्षात होऊ देत किंवा 2 वर्षामध्ये होऊ देत किंवा 3 वर्षामध्ये होऊ देत, किती पण दिवसामध्ये होऊ देत. 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, फक्त एकच अट आहे त्यांची की एका वर्षाच्या आत म्हणजे आजपासून मागे 1 वर्ष किंवा उद्यापासून मागे 1 वर्ष असं धरलं जातं ते. तर त्या काळामध्ये तुमचे 4000 वॉच टाइम कंप्लीट झाले असले पाहिजे. 4000 वॉच टाइम कंप्लीट झाले की तुमचं इन्कम सुरू होतं. त्याच्यामुळे तुम्हाला कोणाचा एक व्हिडिओ एका रात्रीत सुद्धा व्हायरल होऊ शकतो आणि कोणाचा व्हिडिओ काय म्हणतात त्याला 1 वर्ष सुद्धा व्हायरल होत नाहीत. लक्षात घ्या. कारण आपण कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवतोय, आपण कोणते व्हिडिओ बनवतोय, आपण कसले व्हिडिओ बनवतोय किंवा आपण व्हिडिओची क्वालिटी काय ठेवतोय, हे सगळं मॅटर करतं. फक्त आता तुम्ही म्हणाल की याच्यात झिरो इन्व्हेस्टमेंट कसं सांगतोयस मग तू आता, कारण हे तर तो म्हणजे मी झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये बिझनेस सांगितलेले आहेत तिन्ही आणि याच्यामध्ये सक्सेस खूप चांगले आहेत. एक लोक तुम्हाला पटणार नाही, 4 व्हीलर एक 4 व्हीलर एक महिन्याला घेऊ शकतात. मी इन्कम म्हणजे प्रॉपर इन्कम सांगत नाही तुम्हाला, पण एक 4 व्हीलर, नवी कोरी 4 व्हीलर जी सर्वसामान्य माणसाला पॉसिबल 2-2, 5-5 वर्ष नसते जॉब केल्यानंतर, ती प्रत्येक महिन्याला 4 व्हीलर घेऊ शकतो. इतकं यूट्यूबमधून, फेसबुकमधून, इंस्टाग्राममधून इन्कम जनरेट करू शकतो. आणि एक यूट्यूबर्स, एक फेसबुक चालवणारे किंवा इंस्टाग्राम चालवणारे असेही आहेत की त्यांना महिन्याचं घरचा किराणा भरताही येत नाही. इतकी दयनीय परिस्थिती सुद्धा तिथंच आहे, त्याच ठिकाणी आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, तुमच्याकडे काय क्वालिटी आहे, तुमच्याकडे काय स्पेशलायझेशन आहे. तर त्यातून तुम्ही ह्यांना, आता आपण कसं दुकानात बसलो असलो की ग्राहकांना कसं आकर्षित करायचं हे कळल्याशिवाय दुकान चालत नाही. तसंच ते यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम पण आहे की आपण कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे जेणेकरून प्रेक्षक वर्ग आकर्षित झाला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला प्रेक्षक बघणार नाहीत, जोपर्यंत लोक तुम्हाला बघणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला इथून इन्कम येणार नाही. ही मात्र गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि हे कटू सत्य आहे. आता माझंच बघायचं झालं तर माझे फक्त आता 4000 सबस्क्रायबर होत आहेत. जवळपास 2 वर्ष होत आलेले आहेत मला आता चॅनल काढून. पण बाकीचे माझ्या बरोबरचे चॅनलवाले 20-20 हजार सबस्क्रायबरपर्यंत गेलेले आहेत. मग हे कुठे ना कुठेतरी मी कमी पडत असल्याशिवाय होतंय काय हे? तर कुठे ना कुठे मीच कमी पडतोय. त्याच्यामुळेच माझी प्रगती थांबलेली आहे. त्याच्यामुळे या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये किंवा सोशल मीडियावरती जर आपल्याला ऑल टाइम द्यायचं असेल तर तिथं स्वतःला काम करावं लागतं, स्वतःला नॉलेज गेन करावं लागतं, स्वतः नॉलेज घ्यावं लागतं, स्वतःच सगळं करावं लागतात, सगळ्या गोष्टी स्वतः करावं लागतात. आणि सक्सेसला पण स्वतःच कारणीभूत असतो आणि फेल्युअरला सुद्धा स्वतःच कारणीभूत असतो. एवढं लक्षात ठेवा. दुसरं कोणीही जबाबदारी घेत नाही, दुसरं कोणीही जबाबदारी घ्यायला येत नाही. जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला मदतीला सुद्धा कोणी येत नाही. लक्षात घ्या. मला अजूनपर्यंत कोणीही मदतीला येत नाही. मला सगळं करावं लागतं. व्हिडिओ एडिटिंग असेल, व्हिडिओ शूट असेल, व्हिडिओ अपलोडिंग असेल, व्हिडिओची क्वालिटी बघणं असेल, मुद्दे काढणं असेल, व्हिडिओ व्हायरल करणं असेल, सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात. त्याच्यानुसार तुम्हाला कोणीतरी मदतीला येईल, मग मी ते चॅनल काढेन, मग त्या गोष्टी करेन, असं नाही होत. असं कदापि होत नाही. लक्षात घ्या. आणि आता मी का 0 रुपये का सांगितलं? तर तुमच्याकडे घर आहे, घर नसेल, तुम्ही कुठेही बसून अगदी कुठेही बसून निसर्गाच्या सानिध्यात, एखाद्या झाडाखाली, एखाद्या मैदानावरती बसून सुद्धा तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता. एखादा काठी घ्यायची, काठीला सुद्धा आपण मोबाईल लावून किंवा एखाद्या मुलाला बसवून मोबाईल धर बाबा, हे कॅमेरा व्हिडिओ चालू केलाय, हे बसवून आपण व्हिडिओ शूट करू शकतो. मोबाईल आपल्याजवळ होता, तुम्ही माझे व्हिडिओज बघताय म्हटल्यानंतर तुमच्याकडे 100% अँड्रॉइड मोबाईल आहेत. 100% अँड्रॉइड मोबाईल आहेत म्हटल्यानंतर अँड्रॉइड मोबाईलला कॅमेरा, बॅक कॅमेरा पण असतो आणि फ्रंट कॅमेरा पण असतो. त्याच्यामुळे त्या कॅमेऱ्यावरती सुरुवात तुम्ही करू शकता. त्या कॅमेऱ्यावरती तुम्ही सुरुवात करून स्टार्टअप तुम्ही केला की तुम्हाला जसा सक्सेस मिळत जाईल तसं तुम्ही तुमच्या जे काही बिझनेसमध्ये जे काही मग ट्रायपॉड म्हणजे मोबाईल स्टँड घेणं असेल, माईक घेणं असेल, मग मोबाईल चांगला घेणं असेल किंवा लाईट्स घेणं असेल, रूम असेल, स्टुडिओ बनवणं असेल, सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर करू शकता. या दुय्यम आहेत. या गोष्टी कोणत्याच गरजेच्या नसतात. लक्षात घ्या. आता मला सुद्धा, मी व्हिडिओची सुरुवात केली त्यावेळेला सुरुवातीला माझ्या 5000च्या मोबाईलवरती मी सुरुवात केली व्हिडिओ करायला. आणि माझ्याकडे काहीही नव्हतं, काही सेटअप नव्हता. माझ्याकडे रूम सुद्धा नव्हती. म्हणजे अगदी पॉश रूम आहे आणि त्यातून मी शूटिंग करतोय किंवा तिथे मी सगळं म्हणजे बाकी बाहेरचा आवाज देणं काय येणार नाही. तुम्ही माझ्या प्रत्येक जवळपास 90% व्हिडिओमध्ये बघितला असाल, चिमण्यांचा, पोपटांचा, कबुतरांचा आवाज येतो किंवा कोणीतरी बोललेला आवाज मध्येच येतं. तर या अशा गोष्टी इग्नोर कराव्या लागतात. या गोष्टी इग्नोर केल्याशिवाय काही होत नाही. इग्नोर केल्याशिवाय आपल्याला सक्सेस मिळत नाही. जग आपल्याला काय म्हणेल, मी आता कॅमेऱ्यासमोर दिसतोय म्हणल्यानंतर माझ्या गावातली लोक काय म्हणतील मला, किंवा
मला नावं ठेवतील. अरे नावं ते कधीपर्यंत ठेवतात? जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला त्यातून इन्कम जनरेट होत नाही, जोपर्यंत आपल्याला पैसे मिळत नाहीत ना त्यामधून, तोपर्यंतच आपल्याला तिथं नावं ठेवली जातात. ज्या दिवशी पैसे मिळायला सुरू होतात त्या दिवशी तुम्हाला कोणीही नावं ठेवायला येत नाही. उलट तुमच्यासोबत सेल्फी काढायला लोक येतात, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला तुम्ही व्हायरल होता किंवा ज्या वेळेला तुम्हाला 4 लोक बाहेरच्या गावची ओळखायला लागतात आणि बाहेरच्या गावची लोक तुम्हाला तुमच्या गावातल्याच लोकांना विचारतात की हा बाबा ओमकेश तुमच्याच गावचा आहे का, तो माझ्या ओळखीचा असं म्हणतात ना ज्या वेळेला, त्यावेळेला सुद्धा ते तुम्हाला म्हणजे तुम्हाला नावं ठेवायचं बंद करतात. या गोष्टी आहेत. तर या सांगेल तेवढ्या गोष्टी कमीच आहेत. पण तुम्हाला या 3 प्लॅटफॉर्म सांगितलो, इंस्टाग्राम आणि फेसबुक, इथं इन्कम जनरेट होत नाही, पण तुम्ही ॲडव्हर्टाईज करून किंवा तुम्ही वेगवेगळ्या कंपनीची ॲडव्हर्टाईज करून तुम्ही तिथं इन्कम जनरेट करू शकता, पैसे कमवू शकता. असं नाही की नाही करू शकत. पण यूट्यूब मात्र तुम्हाला स्वतः पैसे देतं, स्वतः पैसे देऊन तुम्हाला म्हणजे एम्प्लॉय बनवून घेतं ते, किंवा जॉबला लावतं तुम्हाला. तर या गोष्टी आहेत. तुम्हाला कोणत्या गोष्टी वाटत आहेत, तुम्हाला इंटरेस्ट आहे का? आणि जर असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, कमेंट करा किंवा मला पर्सनलला कॉल करा, मेसेज करा. आपण काय तुमच्याकडे काय आयडिया आहे त्याच्यावरती आपण काम करण्याचा प्रयत्न करूया. आपण एकत्रित येऊन काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करूया. आपण यूट्यूब सक्सेस बनवण्याचा प्रयत्न करूया, किंवा आपले दिव्यांग पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणण्याचा प्रयत्न करूया, किंवा यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आणण्याचा प्रयत्न करूया. कारण खूप कमी संख्या आहे दिव्यांगांची, खूप कमी संख्या आहे यूट्यूबवरती, तर तीही आली पाहिजे. तेही प्रयत्न करून पाहूया की कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा 0 रुपये इन्व्हेस्टमेंटमध्ये एक सक्सेसफुल आदमी होऊन किंवा सक्सेसफुल दिव्यांग होण्याचा प्रयत्न आपण करूया. कोणाची इच्छा असेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायचं आहे, व्हॉट्सअपवरती किंवा मला फोन करून सांगायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला किंवा हे मुद्दे आवडत आहेत की नाही, जर मी असे छोट्या छोट्या बिझनेसबद्दल सांगतोय पण तसेच मोठ्या बिझनेसबद्दल पण सांगितलं पाहिजे का, मोठी इन्व्हेस्टमेंट कशी गोळा करायची किंवा मोठे इन्व्हेस्टमेंट कसे आणायचे याच्याबद्दलही सांगितलं पाहिजे. तर त्याबद्दल माहिती कोणती अजून दुसरी माहिती हवी असेल तर त्याही माहितीबद्दल तुम्ही कमेंट करा. त्याही विषयाची मी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करेन. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.